नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. सुमारे 1200 गुंतवणूकदारांकडून तब्बल 125 कोटी रुपयांची गुंतवणूक घेऊन सागर कारोडेकर नावाचा इसम फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे ठाण्यामध्ये खळबळ उडाली असून आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यामध्ये शेअर ट्रेडिंगचे प्रशिक्षण देणारे सचिन राणे आणि प्रीती राणे यांच्या ओळखीतील गुंतवणूकदारांना सागर कारोडेकर यांनी शेअर बाजारातून मोठ्या परताव्याचे आमिष दाखवलं. सुरुवातीला काही वर्षे त्यांनी गुंतवणूकदारांना चांगले परतावे दिल्यामुळे अनेकांनी मोठ्या रकमेची गुंतवणूक केली. मात्र गेल्या काही महिन्यांपासून परतावा देणं बंद करून तो संपर्काबाहेर गेला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी राणे कुटुंबियांना जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान काही गुंतवणूकदारांनी पोलिसांमध्ये तक्रारी देखील दाखल केल्या आहेत. राणे यांनी सर्व कागदपत्रे तपासासाठी पोलिसांकडे सुपूर्द केली आहेत. तर गुंतवणूकदारांनी संयम ठेवून फरार कारोडेकरांचा शोध घेण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन राणे यांनी केलं आहे. आणि नेमकी पुढची आता तुमची मागणी काय? ओके. सध्या बातम्या येत आहेत त्या सगळ्या एकतर्फी आहेत आणि सागर सुबोध कारोडेकर याच्या बाजूने सगळ्या बातम्या येत आहेत आणि प्रीती राणे सचिन राणे मला आणि माझ्या नवऱ्याला टार्गेट केलं जात आहे हे मी पूर्णपणे सांगू इच्छिते. कारण तुम्ही आमचं बॅकग्राऊंड बघा, आमचं प्रोफेशन बघा, गेली 25-30 वर्ष मागे जाऊन आमचा क्रिमिनल रेकॉर्ड चेक करा. 0 क्रिमिनल रेकॉर्ड आहे. आणि सागरचं पण या सगळ्या बॅकग्राऊंड चेक करा. आमचं प्रोफेशननुसार आम्ही जे काही आहे कमवलेलं आहे ते सुद्धा बघा. आणि गेल्या 3 वर्षात सागरने जे काही केलेलं आहे ते सागरने सिद्ध करावं असं मला वाटतं की त्याने जो काही 15 कोटीचा बंगला बांधला आहे त्याचं उत्पन्न कुठून आलं आणि लोन न घेता बांधलेला बंगला आहे. त्याने ज्या काही 8-10 गाड्या घेतलेल्या आहेत 3-3, 4-4 कोटीच्या त्याचे EMI जे काही भरतोय तो ते EMIचे पैसे कुठून आले हे त्याने सिद्ध करून दाखवावं. 7-8 बॉडीगार्ड घेऊन फिरतोय. आज त्याच्या बंगल्याच्या बाहेर सुद्धा बॉडीगार्ड आहेत. हा फरार असताना देखील तर या बॉडीगार्डचा पगार कुठून जातोय, आज जे काही झालेलं आहे, आज लोकांचे पैसे सगळे त्याच्या अकाउंटला अडकलेले आहेत आणि लोकांना आज हा दिशाभूल करून काही इन्व्हेस्टर काही गुंतवणूकदारांच्या मदतीने हा लोकांची दिशाभूल करतोय की सगळ्यांचे पैसे म्हणे मी राणेंना दिले. तर त्याने ते पुरावे सादर करावेत असं मला वाटतंय. आणि एवढंच माझी मागणी आहे की लोकांनी जर आता काही चुकीचा डिसिजन घेतला, चुकीचा निर्णय घेतला तर सागर तुम्ही एकमेव कारणीभूत असाल. आज जर कोणी आत्महत्या करायचा विचार केला, आज जर कोणी स्वतःला संपवायचा विचार केला, आज जर चुकीचा काही निर्णय घेतला तर सागर फक्त तुम्ही जबाबदार असाल. सो कुठेही लपून न राहता आज आम्ही कुठेही पळालेलो नाही आहोत. आमचे पासपोर्ट सुद्धा गुंतवणूकदारांकडे दिलेले आहेत. आम्ही सगळ्यांच्या संपर्कामध्ये आहोत. आमच्या स्वभावात किंवा रक्तातही नाही आहे. जर तुम्ही सच्चे असाल, जर तुमची सत्याची बाजू असेल तर असं 6-6 महिने लपून राहून पळून राहून बेडात लपून राहण्यापेक्षा समोर या आणि तुम्ही जे काही सांगायचं आहे तुम्हाला ते सिद्ध करून दाखवा. एवढंच माझं म्हणणं आहे. किती इन्व्हेस्टमेंटचे हे पैसे किती इन्व्हेस्टर असतील, किती अमाऊंट असेल? 1000च्या वर इन्व्हेस्टर आहेत आणि 150 CR वर हा आकडा आहे. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयामध्ये रांगोळी मेहंदी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचं उद्घाटन शर्मिला पिंपोळकर यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचं कौतुक करत महिलांनी आपल्या दैनंदिन कामकाजासोबत अशा सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपले कलागुण जोपासत विविध कला सादर केल्यात. त्याबद्दल कौतुक करून स्पर्धकांना शुभेच्छा देखील दिल्या गेल्या. यावेळी उपायुक्त अनघा कदम, डॉक्टर मिताली संचेती, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगनकर यांच्यासह विविध विभागांचे कर्मचारी येथे उपस्थित होते. महापालिकेच्या विविध विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आकर्षक रांगोळ्या साकारल्यात. महिला सक्षमीकरण, सामाजिक संदेश, पारंपरिक कलाकृतींवर आधारित रांगोळ्यांमधून सहभागी कर्मचाऱ्यांची सर्जनशीलता आणि कल्पकता दिसून आली. तसेच मेहंदी स्पर्धेलाही महिला कर्मचाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विविध सुबक आणि आकर्षक डिझाईन्सच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी आपले मेहंदी कलेतील कौशल्य सादर केले. शाळा क्रमांक 44 मध्ये आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेसही कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मॅडम, महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा ठाणे महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या आहेत, काय सांगाल? सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम
महाराष्ट्रभर जागतिक महिला दिन साजरा केला जातो आणि महिला दिनाच्या निमित्ताने माझ्याकडून व माझ्या ठाणेकरांकडून सर्व आपल्या महिला वर्गाला खूप खूप शुभेच्छा। आज ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी निबंध स्पर्धा असू दे, मेहंदी स्पर्धा असू दे, रांगोळी स्पर्धा, आज प्रथम रांगोळी स्पर्धाचं नियोजन केलेलं आहे। अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना एक संधी दिली आहे, प्लॅटफॉर्म दिलेला आहे आणि खरंच खूप सुंदर कार्यक्रम आणि महिलांना कुठेतरी एक वाव मिळावा, कर्मचाऱ्यांना याची दखल ठाणे महानगरपालिकेने घेतलेली आहे। पुन्हा एकदा माझ्याकडून सर्व आपल्या महिला वर्गांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। इराण इस्रायल युद्धाचे कारण पुढे करत सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे दर 60 रुपयांनी वाढवले आहेत। त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महिलाध्यक्षा मनीषा भगत आणि युवक अध्यक्ष अभिजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले आहे। कार्यकर्त्यांनी चूल पेटवून त्यावर भात शिजवून तसेच भाकरी भाजून दरवाढीचा निषेध केलाय। इस्रायल आणि इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवरती घरगुती गॅस सिलेंडरचे दर 60 तर व्यावसायिक सिलेंडरचे दर 118 रुपयांनी वाढवण्यात आलेले आहेत। या दरवाढीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने चुल्हा जलाव आंदोलन केलं। यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी देखील केली। चूल पेटवून त्यावर भात शिजवला, भाकरी देखील भाजल्यात। या प्रसंगी मनोज प्रधान म्हणाले की अमेरिका ठरवेल ते आपल्या देशाचे धोरण झालं आहे, त्यामुळेच युद्धाच्या पार्श्वभूमीवरती ही दरवाढ करण्यात आलेली आहे। या युद्धाचा अंदाज आलेला असतानाही सरकारला नियोजन करता आले नाही का? यावरून या सरकारची धोरणं कशी तकलादू आहेत हे स्पष्ट झालं आहे। या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या घरातील बजेट पूर्णतः कोलमडून पडणार आहे। एकीकडे महिलांना लाडकी बहीण म्हणायचं तर दुसरीकडे महिला दिनाच्या 1 दिवस आधीच दरवाढ लादून दरवाढीची ही भेट द्यायची, हे खपवून घेतलं जाणार नाही। या आजचे आंदोलन प्रातिनिधिक असले तरी महागाई विरोधात आमचा लढा हा कायम राहील। अमेरिकेमध्ये युद्ध सुरू आहे तर दुसरीकडे भारतामध्ये महागाई वाढताना पाहायला मिळते। गृहिणींचा जो काही आर्थिक बजेट आहे तो कोलमडताना पाहायला मिळतो, कारण गॅस सिलेंडर जो आहे तो महागलेला आहे। उद्या महिला दिन आहे आणि या महिला दिनीच्या 1 दिवस आधीच या महिलांना परत खड्ड्यात घालण्याचं काम या केंद्र शासनाने केलेलं आहे। आज घरगुती गॅस 60 रुपयांनी महागला आहे आणि कमर्शियल गॅस 118 रुपयांनी। म्हणजे तुम्ही म्हटलं तसं की आज 5-6 दिवस झालेत या इराण वॉरला आणि ऑलरेडी आपले पुरी साहेब जे आपले मंत्री आहेत ते म्हणतात की आमच्याकडे मुबलक साठा आहे। मग जो तुमच्याकडे मुबलक साठा आहे, मग आमच्या महिलांना, गृहिणींना खड्ड्यात का तुम्ही घालत आहेत? आणि आज 5 दिवसानंतर जर तुम्ही भाव वाढ करत असाल
तर येणाऱ्या जर हे युद्ध महिना 2 महिना चाललं तर भाववाढ काय होईल, याचे परिणाम काय होणार हे यामुळे दिसून येतं. तर खऱ्या अर्थाने आमचं केंद्र शासनाला म्हणणं आहे की एका हाताने तुम्ही 1,500 रुपये आमच्या महिलांना देत आहे आणि दुसरीकडनं हळूहळू महागाईच्या निमित्ताने हे आमच्याकडनं काढून घेत आहे. त्याचा निषेध करायला, त्याच्या विरोधात आज आम्ही आलेलो आहे. आज आमच्या महिलांनी इथे रस्त्यावर भाकरी बनवलेली आहे, रस्त्यावर त्यांनी चूल 2 पेटवून भात बनवलेला आहे आणि आम्हाला असं वाटायला लागलं चित्र की येणाऱ्या दिवसात महागाईमुळे गॅस सोडून परत एकदा हीच पाळी आमच्या महिलांवर येते की काय. सर, एकीकडे गॅसचा वाढतोच आहे, मात्र पेट्रोलचे दर देखील वाढताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सर्वच बजेट जे आहे ते कोलमडत आहे. तुम्हाला सांगतो, गॅसच आता ऑलमोस्ट 1000 पार होणार आहे. पेट्रोल ऑलरेडी 100 रुपयाच्या पलीकडे गेलेलं आहे आणि मला असं वाटतं की ह्या देशातल्या लोकांना आता विचार करायची गरज आहे की जेव्हा हे भाजप सरकार सत्तेत आलं 2014 मध्ये, तेव्हा काय मुद्दे घेऊन आलेलं, तेव्हा काय महागाईबद्दल मोदी साहेबांनी बोलणं केलेलं, आज ती महागाई कुठे गेलेली आहे. त्यामुळे दर दिवशी आपल्याला ह्याचा झटका बसतोय आणि आज ज्या पद्धतीने महिला या ठिकाणी जमा झाल्यात, तुम्ही त्यांच्याकडनं ऐका की कशा परिस्थिती त्यांना घर चालवायला लागतंय. सार्वजनिक शिवजयंती मंडळ भंडार आई ठाणे यांच्या वतीने होतकरू मंडळाचे पट्टांगण JJS रोड भंडारळी ठाणे येथे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवजयंती उत्सवानिमित्त शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या मिरवणुकीमध्ये पारंपरिक वेशभूषा, चित्ररथ, ढोल, सांज पथक, दांडपट्टा खेळ अशा इतर ऐतिहासिक खेळांचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. ठाणे महानगरपालिका शिवसेना गटनेते, स्थानिक नगरसेवक, विभाग प्रमुख पवन काशीनाथ कदम यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी माजी उपमहापौर, माजी नगरसेविका पल्लवी पवन कदम, सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष व SEO सुशांत उतेकर, शाखाप्रमुख वैभव ठाकूर यांचे व इतर सहकाऱ्यांचेही विशेष सहकार्य लाभलं. सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खासदार नरेश मस्के, ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपोळकर, शिवसेना ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण, ठाणे स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष विलास जोशी, इतर मान्यवर पदाधिकारी, शिवसैनिक, शिवभक्त, बंधू भगिनी मिरवणुकीस लहानांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सारेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगरसेवक गटनेते पवन कदम यांनी सगळ्यांचे आभार मानले आणि प्रसारमाध्यमांशी बोलताना या उत्सवाविषयीची अधिक माहिती दिली आहे. काय सांगा, त्याप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करतात मोठ्या प्रमाणात. शिवजयंती उत्सव काय सांगा? तालाबाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली जी प्रथा आहे आणि त्यांनी जी आखून दिलेले जे कार्यप्रणाली आहे ती आजतागायत आम्ही या ठिकाणी सुरू केलेली आहे. सार्वजनिक शिवजयंती मंडळ भंडारळी यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे हा कार्यक्रम साजरा करतो आणि या कार्यक्रमात तुम्ही बघत असाल की लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, महिला सर्वजण पारंपरिक वेशभूषा करून सहभागी झालेले आहेत आणि असा हा खेळीमेळीचं वातावरण आहे आणि शिवकालीन वेशभूषा करून सर्वजण सहभागी झालेत. तुम्हाला या ठिकाणी सर्व फील्ड जो आहे तो शिवकालीन दिसेल. सर्व जे पारंपरिक वाद्य आहेत ते गेले अनेक वर्षानुवर्ष या कार्यक्रमानिमित्त येत असतात आणि त्यांचा सहभाग हा आपल्याकडे दरवर्षी होत असतो आणि मला खात्री आहे की ही जी परंपरा आहे आणि ही जी संस्कृती आहे ही जतन करण्याचं काम ह्या पुढील जे पिढी आपली ती अशीच चालू ठेवेल ह्याची मला खात्री आहे. धन्यवाद. केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्थेमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या 10 विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन करत गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवलं आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचं ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपोळकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या यशामुळे ठाणे महानगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असल्याचं महापौरांनी नमूद केलं आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये दीपाली मोहता, अंकिता पाटील, अभिषेक मगदूम, धनंजय दिघे, आविष्कार डेरले, पारस मेस्त्री,
सिद्धार्थ तगड, शिवम वखारे, मनीष झेंडे, प्रणव बेंढारी यांनी घवघवीत यश प्राप्त केले. हे 10 विद्यार्थी ठाणे महानगरपालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्थेमध्ये नियमित प्रशिक्षण घेत होते. ठाणे महापालिका संचलित ही संस्था UPSC व MPSC स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण देणारी महत्त्वाची संस्था असून येथून अनेक विद्यार्थी यापूर्वीही यश मिळवून शासनाच्या विविध सेवांमध्ये उच्च पदांवरती कार्यरत आहेत. प्रशासकीय सेवेमध्ये महाराष्ट्रातील मराठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. संस्थेमध्ये सुमारे 140 विद्यार्थ्यांची बॅच असून विद्यार्थ्यांना दरमहा 3,000 रुपये स्टायपेंड, वसतिगृहाची सुविधा तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक सर्वांगीण मार्गदर्शन दिलं जात आहे. देशातील महापालिकांमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी असे दर्जेदार प्रशिक्षण देणारी ठाणे महानगरपालिका ही अग्रगणी संस्था आहे. प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील मराठी माणसाचा टक्का हा जास्तीत जास्त वाढला पाहिजे. त्यासाठी CD देशमुख ही संस्था सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी नमूद केलं आहे. ठाणे महानगरपालिकेतील पत्रकार कक्षाच्या रुंदीकरण व नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचं औचित्य साधून श्रीफळ वाढवून करण्यात आला आहे. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या पुढाकाराने या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. महानगरपालिकेतील पत्रकार कक्षाची अवस्था जीर्ण झाल्याने त्याचं रुंदीकरण आणि विस्तारीकरण करण्याची मागणी पत्रकारांकडून करण्यात येत होती. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेतील पत्रकार कक्षाला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. कक्षाची स्थिती पाहता त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नूतनीकरणाच्या कामास सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या होत्या. याच पार्श्वभूमीवरती शिवजयंतीचा मुहूर्त साधत पत्रकार कक्षाच्या नूतनीकरण आणि रुंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, ज्येष्ठ पत्रकार रामकृष्णन, ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, जनादेशचे संपादक कैलास महाबदी, विभव बिरवटकर, दिलीप शिंदे, दीपक शिलार, मनोज वाजपेयी यांच्यासह इतर पत्रकार उपस्थित होते. तसेच ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे सदस्य आणि मोठ्या संख्येने पत्रकार मंडळी यावेळी उपस्थित होते. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.